Welcome to all students. So last lecture we have seen the air compressor. न्यूमॅटिक सिस्टीममध्ये पहिला जो एलिमेंट प्रेझेंट आहे त्या एलिमेंटचं नाव आहे त्या कंपोनंटचं नाव आहे एअर कॉम्प्रेसर. सो इन दॅट वी हॅव डिटेल स्टडी द रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर. ओके, अँड देन विल स्टडी द रोटरी कॉम्प्रेसर. रेसिप्रोकेटिंगमध्ये वी आर decreasing the volume of the air, okay, and in rotary also we are decreasing the volume of the air, but in reciprocating we are using piston for that, and in rotary we are using vane, screw, etc. are used to reduce the volume of the air. कॉम्प्रेसरचं इनपुट काय असणार आहे? ॲटमॉस्फेरिक एअर. ॲटमॉस्फेरिक एअर म्हणजे वातावरणातील हवा. आणि आउटपुट काय असणार आहे? कॉम्प्रेस एअर और प्रेशराइज एअर. म्हणजे कॉम्प्रेस झालेली किंवा प्रेशराइज झालेली एअर ही एअर कॉम्प्रेसरच्या आउटपुटला असणार आहे. ओके, तर पुढचा जो भाग आहे, पुढचा जो एलिमेंट आहे तो आपल्याला बघायचा आहे फिल्टर अँड द रेग्युलेटर. न्यूमॅटिक सिस्टीममध्ये बघितला असाल त्याच्यामध्ये एक ब्लॉक होता FRL, बरोबर आहे. तर F स्टँड्स फॉर फिल्टर, R स्टँड्स फॉर रेग्युलेटर अँड L स्टँड्स फॉर ल्युब्रिकेटर. ओके, तर त्याच डिव्हाइसमध्ये पहिला जो डिव्हाइस आहे तो आहे फिल्टर, त्यानंतर कोणता असणार आहे? रेग्युलेटर, अँड लास्ट इज द ल्युब्रिकेटर. सो इन दिस लेक्चर वी विल स्टडी द फिल्टर. पहिला जो एलिमेंट आहे, पहिला जो डिव्हाइस आहे FRL मधला, तो आपल्याला आज या लेक्चरमध्ये बघायचं आहे. ओके, सो व्हॉट इज द मीन ऑफ फिल्टर? तर फिल्टरची डेफिनेशन काय ते आपण इथं बघणार आहोत. बघा, हे सर्व आपल्याला कोणत्या सिस्टीममध्ये बघत आहोत आपण हे सर्व? तर हे आहे सर्व न्यूमॅटिक सिस्टीममध्ये. ओके, ज्याच्यामध्ये इनपुट काय आहे? कॉम्प्रेस्ड एअर, आणि आउटपुट काय असणार आहे? मोशन. लक्षात घ्या, कॉम्प्रेस्ड एअर आणि आउटपुट इज अ मोशन. ओके, तर सर्व जे आपल्याला प्रक्रिया करायची आहे, प्रोसेस करायची आहे, ती कशासाठी करायची आहे? टू ऑब्टेन द कॉम्प्रेस्ड एअर. ओके, सो इन द फिल्टर, फिल्टर इज डिफाइंड ॲज अ डिव्हाइस विच सेपरेट आउट इम्प्युरिटीज फ्रॉम द कॉम्प्रेस्ड एअर. बरोबर आहे. एअर कॉम्प्रेसरने काय केलं आहे? ॲटमॉस्फेरिक एअरला कन्वर्ट केलं आहे कॉम्प्रेस्ड एअरमध्ये. पण कॉम्प्रेस्ड एअरमध्ये जर इम्प्युरिटी असतील, त्याच्यामध्ये जर काही गढूळपणा असेल, ते प्युअर जर नसेल, तर ते काढण्यासाठी आपण इथे काय यूज करणार आहोत? वी आर युजिंग द फिल्टर. इम्प्युरिटी म्हणजे काय? की त्याच्यामध्ये तो इम्प्युअर आहे, प्युअर नाही. सो फिल्टर इज अ डिव्हाइस विच सेपरेट आउट इम्प्युरिटीज फ्रॉम द कॉम्प्रेस्ड एअर, आणि काय सप्लाय करतोय? क्लीन अँड प्युअर एअर. क्लीन आणि प्युअर एअर भेटण्यासाठी आपल्याला कोणता डिव्हाइस यूज करणार आहे? वी हॅव टू यूज द फिल्टर. रेक्टिफायरमध्ये तुम्ही आठवत असाल, रेक्टिफायर काय करतोय? AC ला कन्वर्ट करतोय पल्सेटिंग DC मध्ये. बरोबर आहे. रेक्टिफायर कन्वर्ट्स AC इंटू पल्सेटिंग DC. पल्सेटिंग DC म्हणजे काय? त्याच्यामध्ये काही प्रमाणात AC कंपोनंट पण आहे, काही प्रमाणात DC कंपोनंट पण आहे. हे AC कंपोनंट काढून टाकण्यासाठी आपण इथे काय यूज केलं होतं? फिल्टर. तर फिल्टर काय करणार? इट विल रिमूव्ह द AC कंपोनंट. त्याच प्रकारचं वर्किंग हे न्यूमॅटिक सिस्टीममध्ये आहे, ज्याच्यामध्ये फिल्टर काय करतोय? कॉम्प्रेस एअरमधलं इम्प्युरिटीज हे काढून टाकत आहे. अँड दिस इज द सिम्बॉल ऑफ द फिल्टर. लक्षात घ्या, फिल्टरचा सिम्बॉल कसा आहे? दिस इज द सिम्बॉल ऑफ द फिल्टर. डॅश लाईन आणि खाली असणार आहे सॉलिड लाईन. इथे आहे इम्प्युअर, इथे असणार आहे प्युअर. ओके, सो देअर आर टू टाईप्स ऑफ फिल्टर. आपण इथे दोन फिल्टरचे प्रकार बघणार आहोत. पहिलं आहे एअर फिल्टर, अल्सो कॉल्ड एज फिल्टर इन एअर लाईन. ओके, तर याचं वर्किंग कसं होणार ते आपण बघूया. अगोदर याचं कन्स्ट्रक्शन डायग्राम बघून घ्या. ओके, इथे आहे याची बॉडी, आउटर बॉडी. इथे आहे इम्प्युअर एअर म्हणजे इनपुट. बरोबर आहे. इथे असणार आहे आउटपुट, क्लीन आणि प्युअर एअर. बरोबर आहे. इथे आहे बाउल रिटेनर,
बॅफेल आपण बघूयात, डिफ्लेक्टर, प्लास्टिक बाउल, वॉटर ड्रेन वॉल्व आणि शेवटचा आहे फिल्टर कार्ट्रेज. तर सर्वात इम्पॉर्टंट आहे फिल्टर कार्ट्रेज की जो परफॉर्म करणार आहे फिल्टरिंग ॲक्शन. ओके, सो व्हॉट इज द कन्स्ट्रक्शन? इन द कन्स्ट्रक्शन पहिलं काय आहे फिल्टर कार्ट्रिज. ओके, सो इट इज अ फिल्टर एलिमेंट विच इज मेड अप ऑफ ब्रास और ए ब्रॉन्झ. नंबर 1 बॉडी इज अ आउटर केस विथ इनलेट अँड आउटलेट पॅसेजेस. इनलेट अँड आउटलेट पोर्ट काढून जी आउटर बॉडी आहे त्याला आपण म्हणलं आहे बॉडी. प्लास्टिक बाउल जर इथे बघितलं तर हा होता सिलेंड्रिकल स्टेपमध्ये बघा हा. सो प्लास्टिक बाउल इट इज अ सिलेंड्रिकल फ्लोल fitted to the body at upper end while water drain wall is located at the bottom. ओके, सो इथे जो प्लास्टिक बाउल आहे तो आहे वरच्या एंडला सिलेंड्रिकल शेपमध्ये आहे आणि खालच्या भागाला जो आहे ते आहे वॉटर ड्रेन वॉल. ते आपण पुढे बघूया. नंतर जो एलिमेंट आहे तो आहे डिफ्लेक्टर अँड द बॅफेल. सो deflector and baffle are used to guide the flow of the air from inlet to the outlet. डिफ्लेक्ट करायचे, काय डिफ्लेक्ट करायचं आहे? फ्लो ऑफ एअर फ्रॉम इनपुट टू द आउटपुट. शेवटचा आहे वॉटर ड्रेन वॉल. बघा, इनपुट एअरमध्ये जर काही वॉटर ड्रॉपलेट असेल, तर ते वॉटर ड्रॉपलेट कलेक्ट करण्यासाठी इथे आपण बनवला आहे वॉटर ड्रेन वॉल. इथे पूर्ण वॉटर असं कलेक्ट होणार आणि ते बाहेर काढण्यासाठी ते आपण यूज केला आहे वॉल्व यूज केला आहे. म्हणजे ही इनपुट एअर कशी आहे? इम्प्युअर आहे. जर एअरमध्ये वॉटर ड्रॉपलेट असतील तर ते काढण्यासाठी इथे आपण काय यूज केलं आहे? वॉटर ड्रेन वॉल्व यूज केलेलं आहे. ओके, तर बघा इथे काय होणार आहे? व्हेन द एअर containing impurities enters in the filter through the inlet through एअर जी आहे ती आता इंटर केली आहे. ती कशी आहे? इम्प्युअर आहे आणि इंटर केल्यावर ती कोणावर स्ट्राईक होणार आहे? डिफ्लेक्टरवर स्ट्राईक होणार आहे. तर हा आहे आपला डिफ्लेक्टर. इथून एअर इंटर केली, कोणावर तो आदळणार आहे? डिफ्लेक्टरवर तो कोलाइड होणार आहे. त्यानंतर डिफ्लेक्टर काय करणार आहे की it will guide the air from input to the output. इथून तो डिफ्लेक्ट होऊन एअरला कुठे पास करणार आहे? तो पास करणार आहे आउटपुटकडे. तर बघा, इथून इनपुट एअर आलेली आहे, इथून डिफ्लेक्ट होऊन ह्या मार्गा थ्रू तो कुठे जाणार आहे? आउटपुटला जाणार आहे. ओके, तर याच्यामध्ये काय होतं आहे की जे सॉलिड पार्टिकल्स आहेत त्या सॉलिड पार्टिकल्सला कनेक्ट करण्यासाठी इथे आपण काय यूज केलं आहे? कार्ट्रेज यूज केलेलं आहे. ओके, सो दिस इज अ फिल्टर कार्ट्रेज. विथ द हेल्प ऑफ डिफ्लेक्टर एअर इथे मूव्ह झालेली आहे आणि कार्ट्रेजमध्ये जर सॉलिड पार्टिकल असतील तर ते कलेक्ट करायचं काम कोण करणार आहे? कार्ट्रेज करणार आहे. ओके, जर याच्यामध्ये वॉटर ड्रॉपलेट जर असतील तर वॉटर ड्रॉपलेट कंडेन्स होऊन म्हणजे काय की जर हवेमध्ये जर वाफ असेल, पाण्याची वाफ जर असेल तर ती कंडेन्स होऊन मग त्याचं वाफेचं रूपांतरण पाण्यामध्ये करायचं आहे, वॉटर ड्रॉपलेट्समध्ये करायचं आहे. ओके, त्या प्रोसेसला आपण काय म्हणायचं? कंडेन्स. सो कंडेन्स होऊन ते वॉटर कलेक्ट करण्यासाठी आपण बॉटमला काय लावलं आहे? एक बाउल लावला आहे, त्याला आपण काय म्हणलं होतं? वॉटर ड्रेन. आणि ते काढण्यासाठी ते काय लावलं आपण? वाल्व लावलेला. ओके, सो मेजर पार्ट ऑफ द बिगर फॉरेन पार्टिकल्स मे अल्सो बी सेपरेटेड फ्रॉम द एअर अँड कलेक्ट बॉटम ऑफ द बाउल. म्हणजे एखादा मोठा पार्टिकल जरी आला हवेमध्ये तरी तो कलेक्ट करण्यासाठी आपण तो कुठे करणार आहोत? बॉटम ऑफ द बाउलमध्ये करणार आहोत. सो व्हॉट इज द फंक्शन ऑफ द फिल्टर? की इट इज यूज टू प्रिव्हेंट द एंट्रन्स ऑफ सॉलिड कंटॅमिनंट्स टू द सिस्टीम, टू कंडेन्स अँड रिमूव्ह द वॉटर व्हेपर. बघा, व्हेपर म्हणजे वाफ. वॉटर व्हेपर जर प्रेझेंट असेल तर त्या वॉटर व्हेपरला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? ड्रॉपलेटमध्ये. ओके, आणि शेवटचं आहे टू अरेस्ट एनी सब मायक्रॉन पार्टिकल. ओके, तर हे झालं पहिलं एअर फिल्टर, ज्याच्यामध्ये वी आर युजिंग ओनली सिम्पल
डिफ्लेक्टर अँड कार्ट्रेज. ह्याच्यामध्ये कशासाठी यूज होतो तो? टू रिमूव्ह द वॉटर ड्रॉपलेट अँड सम मायनर सॉलिड पार्टिकल्स. ओके. सेकंड जो पार्ट आहे तो आहे कोलेसंट फिल्टर. बघा सेकंड जो फिल्टर आहे तो आहे कोलेसंट फिल्टर. तर कोलेसंट फिल्टर आपल्याला कधी यूज करायचं आहे बघा, इफ एअर कंटेन्स ऑइल मॉलिक्यूल अँड मॉइश्चर, तेव्हा आपल्याला कोणता फिल्टर यूज करायचा आहे? कोलेसंट फिल्टर यूज करायचा आहे. वॉटर वेपर जर असतील तर कोणता यूज करणार? एअर फिल्टर. ऑइल मॉलिक्यूल जर असतील तर कोणता यूज करणार? कोलेसंट फिल्टर. त्याच्यामध्ये इफ ऑइल मॉलिक्यूल अँड मॉइश्चर आर टू बी सेपरेट आउट फ्रॉम द कॉम्प्रेस एअर देन कोलेसंट फिल्टर इज यूज. बघा हे फिल्टर आहे. इथे असणार आपलं कंटामिनेटेड एअर म्हणजे इम्प्युअर, आणि ते असणार क्लीन एअर. इथून क्लीन एअर बाहेर पडली, इकडून क्लीन एअर बाहेर पडली. त्याच्यामध्ये काय काय असणार आहे? द फिल्टर इज मेड अप ऑफ मेटल वूल विच इज केप्ट इन अ कॉम्प्रेस इनसाइड अ स्टेनलेस स्टील शेल अँड आउटर सेल इज मेड अप ऑफ पोरस मटेरियल लाईक सिरॅमिक ऑर बोरोसिलिकेट. पोरस म्हणजे काय? एक प्रकारचा स्पंज आहे. ओके. तर स्पंजमध्ये काय होतं की तो काय ॲब्झॉर्व करतोय? वॉटर ॲब्झॉर्व करतोय. स्पंज जर बघितला असेल तर पोरस मटेरियल म्हणजे काय? एक प्रकारचा स्पंज आहे विच ॲब्झॉर्व द वॉटर मॉलिक्युल्स. तर बघा इथून काय होणार आहे? कंटामिनेटेड एअर हे काय होणार आहे? इंटर होणार आहे आणि ती फैलणार आहे फ्रॉम लेफ्ट टू द राईट डायरेक्शन. हा आहे फिल्टर मटेरियल. बघा मेटल वूल आपण त्याला म्हणलं. हा डॉटेड म्हणजे काय आहे? पोरस मटेरियल स्पंज आहे जो की काय करणार आहे? वॉटर ड्रॉपलेट्स ॲब्झॉर्व करून घेणार आहे आणि आहे सपोर्ट. ओके. सो वर्किंगमध्ये बेसिकली काय होतं आहे की पोरस मटेरियल जे आहे, जो स्पंज आहे, तो काय करतो? इट ॲब्झॉर्व द फायनर ऑइल मॉलिक्यूल. जे ऑइल मॉलिक्यूल आहेत हवेमध्ये प्रेझेंट त्याला ॲब्झॉर्व करायचं काम हे कोण करत आहे? पोरस मटेरियल. नंतर द फिल्टर मीडियम इज फिटेड ऑन द सीट मेड अप ऑफ स्टेनलेस स्टील. बरोबर आहे. स्टेनलेस स्टीलवर आपण त्याला फिट केलं आहे, त्याची बॉडी माउंट केली आहे. इट इज यूज टू फिल्टर आउट मॉइश्चर अँड अदर इम्प्युरिटीज प्रेझेंट इन द एअर. द एअर इंटर्स ॲट अ मीडियम अँड पोरस मटेरियल वेअर द ऑइल अँड सॉलिड इम्प्युरिटीज आर फिल्टर आउट. द क्लीन अँड प्युअर एअर इज ऑप्टेन फ्रॉम द आउटलेट ऑफ द फिल्टर. तर आउटपुट जे फिल्टर आहे, आउटपुटला आपल्याला काय भेटणार आहे? क्लीन आणि प्युअर एअर ही भेटणार आहे. आणि शेवटचा पॉईंट आहे, व्हॉट इज द फंक्शन ऑफ दिस फिल्टर. हा फिल्टर कशासाठी यूज केला आपण? द फर्स्ट कंपोनंट इन FRL कोणता होता? फिल्टर. ॲज नेम इंडिकेट इट इज यूज टू सेपरेट आउट contaminant like dust, dirt particle from the compressed air. Number 2, it gives clean and pure contaminant free compressed air to the pneumatic system. The presence of contaminant may have bad effect and on the finely finishing matting surface of the pneumatic component. जर आपण कंटॅमिनेटेड एअर पास केली तर न्यूमॅटिक सिस्टमला डॅमेज होऊ शकतो. म्हणून कंटॅमिनेटेड एअरला प्युअर एअरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी वी आर युजिंग द फिल्टर. ओके. अँड लास्ट, हेन्स फिल्टर इज अ फर्स्ट कंपोनंट लोकेटेड आफ्टर द कॉम्प्रेसर. कॉम्प्रेसर नंतर कोणता कंपोनंट असणार आहे? फिल्टर. आणि फिल्टर नंतर कोणता असणार आहे? रेग्युलेटर. म्हणजे काय? FRL. F stands for filter, R stands for regulator. So in next lecture we will study the pressure regulator. तर सर्वांनी लेक्चर बघायचे आहेत. वन बाय वन आपण चॅप्टर संपून घेऊयात. ज्या ज्या टॉपिकचे व्हिडिओ मला भेटतील मी ते शेअर करेलच, आणि ज्या टॉपिकचे व्हिडिओ नसतील त्याचं मी तुम्हाला सेपरेट चांगल्या प्रकारचे व्हिडिओ आपण इथे बघणार आहोत. ओके. सो दॅट्स इट फॉर टुडेज लेक्चर. इन नेक्स्ट लेक्चर वी विल स्टडी द प्रेशर रेग्युलेटर. थँक्यू.